स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये। आज आपण व्हेजिटेबल आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत। तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठाचे। तर हे पीठ आपल्याकडे बनवून असलं तर आपल्याला कधी पण बनवता येते मुलांच्या डब्यासाठी वगैरे। मुलं तुमचे जेही भाज्या खातील ते भाज्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता। मी टमाटर घेतला आहे, हिरवी मिरची आणि कांदा, शिमला मिरची आणि गाजर खिसून घेतला आहे। चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करायचं आहे। लहान मुलांना अशा गोष्टी खूप आवडतात। पोळी भाजी असं कधी कधी आपण देऊ शकतो आणि हेल्दी पण ऑप्शन आहे हे। कोथिंबीर घातली आहे मध्ये। ह्याच्यामधल्या जर कोणत्या भाज्या तुमचे मुलं खात नसतील तर त्याला न घालता जे खातात आवडीनं ते घालू शकता, किंवा काही मुलं बिलकुलच खात नाहीत तर तुम्ही प्लेनही करू शकता जिऱ्या मोहऱ्याची फोडणी घालून, तसेही खूप छान लागतात। पण अशा भाज्या घालून तर खूपच छान लागतात। ह्याला एक 5 मिनिट आपण झाकून ठेवू मिक्स करून। आता आपण आप्पे बनवून घेऊयात। असेच आप्पे तुम्ही रव्याचे सुद्धा बनवू शकता इन्स्टंट दही वगैरे घालून। पण हे मी तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवले आहेत। आता आप्पे स्टँडमध्ये आपण तेल टाकून घेऊ गरम झाल्यानंतर। हे नॉनस्टिकचा आप्पे पॅन आहे माझ्याकडे, तुमच्याकडे जेही असेल ते त्याच्यामध्ये बनवा। थोडं थोडं तेल घालून घेऊ। तेल गरम झालं की आपलं बॅटर घालून घेऊ याच्यामध्ये आणि दोन्ही बाजूने आप्पे छान आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। त्याच्यात सॉस बरा मुलं खूप आवडीने खातात। सॉस किंवा चटणी बी बनवू शकतो आपण शेंगदाण्याची। असे आपण आप्पे बनवू शकतो। आता थोडं थोडं आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे आप्पे पॅनमध्ये आणि झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। एक एक चमचा आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। लहानांना नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप हेल्दी ऑप्शन आहे। ज्यांना पोहे वगैरे आवडत नाही त्यांच्यासाठी खूप साऱ्या भाज्या खाल्ल्या जातात त्याच्यामुळं। आता आपल्याला झाकण ठेवून मिनिटभर याला वाफवून घ्यायचं आहे। नंतर दुसऱ्या बाजूने बी पलटून वाफवून घ्यायचं आहे। मग आपली रेसिपी तयार आहे। माझ्या रेसिपी जर तुम्हाला कुठल्याही क्षणाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर। आपले आप्पे आता बनवून तयार आहेत। पलटून घ्यायचे आहेत आपल्याला आता। पलटून छान 1 मिनिटभर वाफवून घ्यायचे आहे ते पण। इकडून पण आपल्याला छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सुंदर आपले आप्पे बनवून रेडी आहेत। तर तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांनाही आवडतील आणि घरच्यांना पण आवडतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।